सातपूरमध्ये वय मी सावित्रीबाई नाटकाला उत्स्फूर्त प्रतिसाद. गुरु शिष्य जयंती महोत्सवात समाज प्रबोधनाचा प्रभावी संदेश. सत्यशोधक महात्मा ज्योतिराव फुले व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त आयोजित गुरु शिष्य जयंती महोत्सव 2026 अंतर्गत सादर करण्यात आलेल्या वय मी सावित्रीबाई या एकपात्री नाटकाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सातपूर गावातील मारुती मंदिर येथे सायंकाळी 6 वाजता झालेल्या या कार्यक्रमाला महिला, युवक, युवतींसह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दामिनी जयत्री राजेंद्र यांनी साकारलेली सावित्रीबाई फुले यांची भूमिका प्रेक्षकांच्या मनाला भिडली. त्यांच्या प्रभावी अभिनयाने संपूर्ण वातावरण भारावून गेले असून उपस्थितांकडून टाळ्यांचा कडकडाट झाला. या नाटकातून सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा प्रेरणादायी आढावा घेत शिक्षण, स्त्री सक्षमीकरण आणि सामाजिक समतेचा प्रभावी संदेश देण्यात आला. प्रेक्षकांनी नाटकातील सामाजिक आशयाचे कौतुक करत कलाकारांचे विशेष अभिनंदन केले. या कार्यक्रमाचे आयोजन भारतीय जनता पार्टी तसेच समस्त सातपूर ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले होते. सोनाली तुषार भंदुरे, सविता रवींद्र काळे, मानसी योगेश शेवरे आणि नितीन बाळानिकर यांच्या पुढाकाराने हा उपक्रम यशस्वीरित्या पार पडला. कार्यक्रमानंतर उपस्थितांनी समाधान व्यक्त करत अशा सांस्कृतिक उपक्रमांची गरज अधोरेखित केली. या महोत्सवामुळे सातपूर परिसरात उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. आणि आंबेडकरांना माझे कोटी कोटी वंदन. आज स्त्री शिक्षणासाठी आयुष्यभर महात्मा ज्योतिबा फुले आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांनी आयुष्यातील प्रत्येक क्षण त्यांचा या गोष्टीसाठी अर्पण केला आहे. त्याचेच हे एक चित्रित दृश्य दामिनीताईंनी आपल्यासमोर खूप छान पद्धतीने मांडले. जसे आमच्या मामाश्रींनी सांगितलं होतं, नाटक चालू झाल्यानंतर प्रत्येकाचे डोळे पाणावतील आणि ते तसंच घडून आलं ताई. नक्कीच आम्ही दरवर्षी असे कार्यक्रम ठेवत जाऊ की जेणेकरून आपण असे समाजामध्ये हे प्रबोधन घडून आणत जाऊ. सगळ्यांना जय ज्योती, जय क्रांती, जय भीम, जय संविधान. ज्या महापुरुषांनी खऱ्या अर्थानं या दलित, शोषित, पीडित, ओबीसी समाजाला माणसाला माणुसकी म्हणून जगण्याचा अधिकार दिला, असे हे क्रांतीसूर्य, महामानव क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, ओरिजिनल महात्मा, जे आज फक्त कोणी महात्मा म्हणतं पण खऱ्या अर्थानं जे महात्मा आहेत ते क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आहेत. आणि त्यांच्याच विचाराचं त्यांचे शिष्य, ज्यांची कधी भेट पण नाही झाली, पण गुरु शिष्याची जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती या एप्रिल महिन्यामध्ये महिनाभर या दोन्ही गुरु शिष्यांची जयंती साजरी होत असते. परंतु आज या आमच्या प्रभागामध्ये जे भाजपाची आमची सोनल आहे, तिच्याबरोबरची मानसी आहेत, सविता आहे, या सर्व आणि बाला निगळ या सर्वांनी अतिशय चांगला उपक्रम, जर समाजाचं आपल्याला काहीतरी देणं लागतं, प्रबोधन झालं पाहिजे म्हणून ही आपली मी सावित्री होय मी सावित्री या नाटकाचं दामिनी जाधव खऱ्या अर्थानं तिने मी जसं सांगितलं, नानांनी आताच सांगितलं की खरंच डोळ्या कडा भरून आल्या आणि खरंच ती एकदम खिळून ठेवणारी जी कलाकार आहे, जी या महात्मा फुले जयंतीच्या निमित्ताने, गुरु शिष्य जयंती निमित्ताने मी तुषार भाऊ आयोजक आहेत. खरं यांनी तुषारनी बी अतिशय चांगल्या पद्धतीनं समाज जमवला. बघा काल बी याच ठिकाणी व्याख्यान होतं, परंतु कालचं आणि आजचं मला माहिती होतं. आज ही दामिनी जेव्हा तुमच्या समोर येणार आहे तेव्हा दामिनी ही एकदम खिळून खुर्ची माणसांनी सुटणारच नाही. तुम्ही स्वतः पत्रकार आहात, तुम्ही बघितलं तिचं एक एक क्षण तुम्ही टिपत होता, असं माझं लक्ष होतं. म्हणून पुन्हा एकदा मी या महापुरुषांना आणि माता सावित्रीबाईला, माता रमाई, माता जिजाऊ यांना अभिवादन करतो. महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेबांना अभिवादन करतो आणि पुन्हा एकदा सर्व समाजाला शुभेच्छा देतो. यांनी जे आयोजन केले यांचं देखील आभार मानतो. जय हिंद, जय ज्योती, जय संविधान. हा कार्यक्रम ठेवण्याचा उद्देशच हा होता का हा कार्यक्रम लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. आता सोनाली सांगितलं की आपण पुस्तकं वाचतो, पुस्तक वाचण्यापेक्षाही सगळी जनता समोर बसते आणि ज्यावेळेला तो अभिनय वागतात त्यावेळेला अत्यंत असं मन भरून येतं. खरोखर विभागाने सांगितल्याप्रमाणे खरोखर डोळ्याला अश्रू आले. असा हा कार्यक्रम मी तर एकदम शांत बसून आणि पुढे बसलो होतो आणि हा कार्यक्रम बघितला. खरोखर
हे जे आपण महात्मा म्हणतो, महात्मा ही लोकांना दिलेली पदवी ही काही स्वतः स्वीकारलेली पदवी नाही आहे. असे महान काम या लोकांच्या हातून झालं आहे. बाबासाहेब आंबेडकर असो, महात्मा ज्योतिबा फुले असो, क्रांतीबाई ज्योतिबा फुले असो, यांचं हे कार्य आपणही चालू ठेवू असं मला वाटतं. आपल्यानंतर बी जे आपली पिढी तयार होईल या पिढीच्या मनामध्ये ते काम रुजलं पाहिजे का आपले पूर्वज कसे होते, आपल्या पूर्वजांनी काय केलं आणि त्यांनी किती धस्ता खाल्या का आपल्या लोकांना पुढं करण्याकरता काय काय केलं त्यांनी, आपण पाहिजे सतत कसं आलो, या लोकांचं जे योगदान आहे ते सर्वश्रेष्ठ राहील आणि असं मनामध्ये लोकांना बिंबत राहील अशी मी सर्वांना विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.